नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण महिला दिनाच्या दिवशी हाडांच्या आरोग्यावरती एक सेमिनार केला होता आणि ज्यांना ज्यांना हा सेमिनार अटेंड नाही करता आला त्या सगळ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन येते. हाडांचं आरोग्य म्हटलं की सगळ्यात पहिला शब्द आपल्या डोक्यामध्ये येतो तो म्हणजे कॅल्शियम. आणि ऑफकोर्स कॅल्शियम आपल्या हाडाचा जवळजवळ 40% भाग हा कॅल्शियमचाच बनलेला असतो. पण फक्त कॅल्शियम सप्लिमेंट्स बरेच जण जी स्वतःच्या सल्ल्याने सुद्धा आजकाल सुरू करतात ती पुरेशी आहेत का, आणि कॅल्शियम जर आपण घेत असू तर त्या गोष्टीसाठी इतर काय पूरक गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला व्यवधान बाळगायला हवं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त सप्लिमेंटमधून मिळतं असं नाही, तर ते आपल्या आहारातल्या अनेक चांगल्या घटकांमधून सुद्धा मिळू शकतं. आणि कॅल्शियम मुळात आपल्या जे काही आपण आहारातून घेऊ किंवा सप्लिमेंटमधनं घेत असू तरी ते आपल्या शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जाण्यासाठी अनेक घटक असतात जे कारणीभूत असतात. ते आपण आधी समजून घेऊया. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण तोंडावाटे घेतो त्यावेळेला पहिल्यांदा त्याचं स्टेशन असतं आपलं पोट. आपल्या जठरामध्ये पहिल्यांदा ती गोष्ट जाते. जठरामध्ये योग्य ॲसिडचं प्रमाण असणं हे कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं. किंवा कॅल्शियम सप्लिमेंटसुद्धा त्यातलं जे संयुग आहे ते ब्रेकडाऊन होण्यासाठी पोटामध्ये योग्य प्रमाणात ॲसिड असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही कुठल्याही कारणाने ॲसिडिटीच्या त्रासामुळे अँटासिड्स वरचेवर घेत असाल किंवा पोट साफ होण्यासाठी जर का पोट साफ होण्याची औषधं वरचेवर घेत असाल तर ही सगळी औषधं ही कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी मारक असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही इतर कुठलीही मेडिकेशन्स बरोबर जर कॅल्शियमची सप्लिमेंट घेत असाल तर आणि ती जर एकमेकांना पूरक नसतील त्यातले घटक तरी कॅल्शियम योग्य प्रमाणात ॲब्झॉर्ब होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींचं नक्की भान राखा की आधी पोटाचं आरोग्य ते करेक्ट करण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते जरूर करा आणि तरच आपल्याला सप्लिमेंट्सचा पूर्ण फायदा मिळू शकेल. दुसरा महत्त्वाचा घटक कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्यासाठी थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ह्या दोन ग्रंथी आहेत आपल्या शरीरातल्या ज्या एकमेकांच्या समन्वयाने कॅल्शियमची योग्य पातळी राखत असतात. आणि जर ह्या ग्रंथींचं कार्य बिघडलेलं असेल तर तुम्ही किती कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्यात तरीसुद्धा त्या योग्य प्रमाणात शोषल्या जाणार नाहीत. त्यामुळे ह्या घटकांचं कार्यसुद्धा बऱ्याचशा टेस्टद्वारे तुम्ही चेक करू शकता. तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन या दोन ग्रंथी सुदृढ आहेत की नाही, व्यवस्थित त्यांचं काम चाललं आहे की नाही हे सुद्धा नक्की चेक करून घेणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा घटक आहे की कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डीची नितांत आवश्यकता असते. आत्तापर्यंत एवढी जागरूकता आपल्याकडे नक्की आलेली आहे की लोक ॲन्युअल चेकअपमध्ये व्हिटॅमिन D3ची लेवल चेक करून घेतात. अपुऱ्या असतील तर सप्लिमेंटसुद्धा घेतात. पण रोजच्या रोज एक 15 ते 20 मिनटं आपण जर सूर्यप्रकाशामध्ये मस्तपैकी बसलो तर आपली ही कमतरता जी व्हिटॅमिन डीची आहे ती नैसर्गिकरित्या आपलं शरीर भरून काढते. फक्त त्यावेळी स्किनवरती कुठल्याही प्रकारच्या ऑइंटमेंटचा लेअर नको, जसं की UV किंवा सनस्क्रीन लोशन्स जी लावली जातात ती जर लावलेली असतील तर सूर्यकिरण आपल्या स्किनपर्यंत नीट पोचू शकणार नाहीत आणि व्हिटॅमिन डीच्या प्रोडक्शनसाठी लागणारा जो घटक आहे जो आपल्या त्वचेमध्ये तयार होतो तो घटक तयार होणार नाही. हा घटक तयार झाल्यानंतर सुद्धा शरीराला ज्या स्वरूपामध्ये व्हिटॅमिन D3 आवश्यक आहे तर ते तयार होण्यासाठी हा जो घटक तयार केला जातो तो किडनी आणि लिव्हर वाटे प्रवास करतो आणि लिव्हरमध्ये फायनली त्याचं व्हिटॅमिन D3 मध्ये रूपांतर होतं जो आवश्यक असतो कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी आणि इतर अनेक बाकीच्या फंक्शन्ससाठी. आता किडनी आणि लिव्हरचं कार्य जर का कुठल्याही कारणामुळे बिघडलेलं असेल तर व्हिटॅमिन D3 आपल्या स्किन वाटे जे किरण येतात त्याच्यापासून व्हिटॅमिन D3 तयार होण्याच्या प्रक्रियेमध्येच अडथळा निर्माण होऊ शकतो आणि योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D3 तयार होणार नाही. आणि लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यासाठी जे आवश्यक आहे ती म्हणजे चांगली लाईफस्टाईल ही पहिली आवश्यकता आहे. ओव्हर कन्झम्पशन ऑफ अल्कोहॉल, ओव्हर कन्झम्पशन ऑफ ड्रग्स इन द सेन्स औषधं, उठसूट पेन किलर्स घेणं किंवा खूप जास्त औषधांचा मारा सतत असणं
छोट्या मोठ्या तक्रारींसाठी हे आपल्या किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर आपली एक चांगली लाईफस्टाईल मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे. ह्या सगळ्याच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की स्ट्रेस. ह्या सगळ्या ग्रंथींचं, सगळ्या अवयवांचं कार्य जर कोणी नियंत्रित करत असेल तर ती मास्टर ग्लँड आहे आपला मेंदू किंवा ब्रेन. आणि कुठल्याही तणावाच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पचनक्रियेवरती त्याचा परिणाम होतो आणि पचनक्रिया सुरळीत राहत नाही. त्यावेळेला तुम्ही कितीही गोष्टी चांगल्या चांगल्या खाल्ल्यात, सप्लिमेंट्स घेतल्यात तरी त्या पूर्णपणे शोषल्या जात नाहीत. त्याच्यामुळे सगळ्यात आधी गट हेल्थ किंवा आपल्या पचनसंस्थेचं कार्य ह्याच्यासाठी जे जे काही आपल्या रुटीनमध्ये बदल करणं गरजेचं आहे ते जरूर केले पाहिजेत आणि तिचं कार्य पहिल्यांदा सुरळीत मार्गाला लावलं पाहिजे. लिव्हर आणि किडनीबद्दल मी सांगितलंच आहे. अनावश्यक औषधं, अल्कोहोल, सिगरेट हे घटक या दोन्ही अवयवांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहेत. त्यांचं आरोग्य चांगलं राखायची काळजी आपणच घेऊ शकतो. आणि तणावाखाली जेव्हा आपण वावरत असतो त्यावेळेला थायरॉईड ग्लँडचं सुद्धा कार्य लगेच अफेक्ट होतं आणि बिघडतं. त्याच्यामुळे तणावाचं योग्य नियोजन, त्याच्यासाठी वेळच्या वेळी मदत घेणं हे सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. शॉर्टकट्स टाळून खरंच आपल्या तणावाचं मूळ कारण काय आहे ते शोधून त्याच्यावरती आपण जर का माइंडफुलनेस, योगाभ्यास, मेडिटेशन, ब्रीदिंग ह्यासारख्या गोष्टींनी त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण जे काही अन्नग्रहण करतोय ते सुद्धा केलं तर नक्की हे घटक चांगल्या प्रकारे शरीरात शोषले जातील आणि त्या कॅल्शियमच्या आपल्या शरीराला नक्की खूप फायदा होईल. आता ह्या सगळ्या घटकांव्यतिरिक्त कॅल्शियम सप्लिमेंट्स आणि कुठल्या आहारातून आपण कॅल्शियम जास्तीत जास्त चांगलं आपल्याला मिळू शकेल हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते मी पुढच्या भागामध्ये तुमच्यासाठी सांगणार आहे की सप्लिमेंट सुरू करताना काय काय गोष्टी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि कुठल्या कुठल्या पदार्थांमधून आपल्याला नैसर्गिक कॅल्शियम मिळू शकेल आणि आपल्याला सप्लिमेंटची कदाचित मग गरजसुद्धा भासणार नाही. तर हे सगळं घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीसाठी येईन. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. नमस्कार.